फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? विश्वास आहे स्वतःवर, घेतली तलवार हातात, मनात विश्वास घेतलाय, मनगटात बळ घेतलाय, आई भवानीचा आशीर्वाद घेतला, जिजाऊंचे संस्कार घेतलाय आणि माझ्या शिवरायांनी वयाच्या 17 वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आम्ही. अरे कसलं जगणं पाहिजे? आमच्या चौकात बसतो, एखादी पुटी टाकतो, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, आली बघ, ती गेली गोरी दिसली, गालात असली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. आणि ज्याला माईल एक संमत आली नाही ना, तुम्ही विचार करू नका जगाचा मालक तुम्हाला मोठं बिठं करेल म्हणून. जेवढं मोठं झाला तेवढा तुमच्या बापाच्या पुण्याईचा साठा झाला. इथून पुढे टिकवायचं असेल ना तर आई बहीण सुरक्षित ठेवायला शिका, नजर नीट ठेवायला शिका. शाहिस्तेखानाच्या लाल माला शाळेला शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तेखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रु है पण बायकोला सांगते बेगम जबान को लगाम दे, शिवा के मामले है. इन आंखों ने खुद देखा है वो शिवा अपनी बहू बेटियों को देवी की तरह पूछता है. नामुमकिन है कि शिवा के मावले लड़की उठा लेंगे. शाहिस्तेखान शत्रु है वो आपका, प्रशंसा करते हुए शर्म नहीं आती आपको? सेनापति बोल रहा था. जहापना शत्रु है वो आपका, जिसका सर कलम कर देना चाहिए, उसी मुंह से उसका गुणगान गा रहे हैं, प्रशंसा कर रही है. बेशक वो मेरा शत्रु है, बेशक वो मेरा शत्रु है, लेकिन एक बात तो ठाम के साथ कह सकता हूं, एक बात तो विश्वास के साथ कह सकता हूं. बेशक वो हमारा सर कलम कर देगा, बेशक वो हमारे हमसे सल्तनत छीन लेगा, बेशक वो हमारा जीना मुश्किल कर देगा, लेकिन जहां बना हमने उनकी बहु बेटियां उठाई, उनकी इज्जत पे हाथ डाला, उनको नामुरत किया, उनको बेइज्जत किया, तो क्या वो हमारी लड़की नहीं उठा सकते? शाहिस्तेखानाचं वाक्य आहे का शत्रू आहे तो. शाहिस्तेखान सांगतोय वो हमारा जीना मुश्किल कर देगा, हमारी सांसें हमसे छीन लेगा, लेकिन शाहिस्तेखान जबान काट देगा अगर शिवा ने लड़की उठा ली होगी. इतक्या पवित्र चारित्र्याचा राजा होता म्हणून हिंदवी स्वराज्य उभं टाकलं. कुणाची बात नाही रे. आमचा निस्ता बोंबलतो तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे, आणि डीजे समोर पिऊन नाचतो. तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले, जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले रे येड्या. पण जे गेले ते सुद्धा विचार करत असतील कशामुळे गेलो बाबा. हा ना, हे तर भलतीकडेच गेले. हा कसं रे. बहिणी म्हणून चरणावर मस्तक ठेवते दादा तुमच्या. काही लागत नाही रे यश मिळवायला. नीतिमत्ता पावन लागते, कष्ट लागतं, आणि नसेल मनगटात बळ तर हरकत नाही, विचार कौशल्य लागतं. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य विचार कौशल्यावरच उभं टाकलं. काय लागतं? आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे, आमच्या वर्गात एक पोरग आहे, सर मी त्याला उभा केला एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड येते. बरं का महाराज, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड येते. अख्खं गाव हसलं, गुरुजी सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला बोलता येत नाही, तू वकील होणार कसा? तर म्हणला ततलं बोलू नका. कुठलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोला. बरं चल तुला देतील बी केस, पण तू लढणार कशी? म्हणला कधी बी ललल. कधी ललल? अरे तू ललल पण पुलत्याला कलल का? नाही म्हणे ललल. ललल तर ललल. सर म्हणले वकील काय, तू आयुष्यात काही होऊ शकत नाही, वक्तृत्व प्रबळ नाही तुझं, 4 शब्द तुला बोलता येत नाही, तू आयुष्यात काय करणार आहे मोठं होऊन? सर म्हणले तुला जमणार नाही. वर्ग म्हणला थल थांदालचे थलतो. सांगाल ते कळलं की तुला, सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना, मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया खालून जाणार. सरांनी अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. आजची पिढी जग ग्राह्य धरतंय आपल्याला. यांना वाटतंय दिवसभर बावलत बोंबलत फिरतं, ह्याला काही जमणार आहे? हा शेतकऱ्याचं आहे, ह्याच्यानं कुठं मोठं होता येणार आहे का? अरे मराठी याला व्यापार जमणार आहे का? अरे माळकरी हा ठाम उभा राहणार आहे का? लोक ग्राह्य धरतायत, अंडरस्टिमेट करतायत. तरुण मुला मुलींना विनंती आहे, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हाच आपण जिंकून दाखवावं. त्या जिंकण्यात मजा आहे. आणि माणसानं तेव्हाच जिंकावं जेव्हा जग हारायची वाट बघतं, जेव्हा ह्यांना वाटतं हिला जमणार नाही.
आणि तवा करून दाखवा, मग यांचे तोंड बघण्यासारखे असतात. मजा आहे रे, पण कष्ट लागतच या विषयाकडे. मग लोक म्हणले अक्कल आहे का तुला, जमणार नाही. पोर जिद्दी होत रे. गेला 20 रामायणाचे ग्रंथ घेऊन. लेक्चर किती, अर्धा तासाचं असतं एक लेक्चर, अर्धा तास. आला अर्धा तासानं माघारी. सरांनी तोंड वर करून विचारलं, ऐकले का? याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता पट्ट्या तुला जमणार नाही, आणि तुला जर जमलं ना मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया घालून जाणार. पोरांना वरमान करून सांगितलं, थल थगले ऐकले. तुम्ही किती सांगितले होते? एक. मी थगले ऐकले. सर म्हणले कस काय, खोटे बोलतो का? म्हणला माणसं आणतो ज्यांना ऐकले. कस काय विकले? म्हणलं थोप आहे. म्हणला तर पण होय पुढं तुझ्याकडनं थितं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा. दुनिया झुकती है, जुगाने वाला चाहिए. नसेल मनगटात ताकद तर विचारात तरी समृद्धी असली पाहिजे. आणि आजच्या पिढीनं एवढंच घेतलं पाहिजे, विचार एवढे प्रबळ ठेवावा की मोठ्यातला मोठा माणूस आपल्या समोर नामावा. ही ताकद ज्ञानाची. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. मग काय लागतं रे दादा आयुष्यात काही, या विषयाकडे. मग आम्ही विचारलं माऊलींना, संसारिक हो आम्ही, हरकत नाही. अज्ञानी हो आम्ही, हरकत नाही. मी कुठं म्हटलो ज्ञानी व्हा, नाही ना. मी फक्त म्हणतोय दास व्हा. काही गरज नाहीये मोक्षाची वगैरे, मुक्तीची वगैरे, काही गरज नाही. संसारिक आहात ना, हरकत नाही. नीट ऐका, भगवंताच्या दात क्षणभर थांबावा. ताकद खूप आहे. कधीच कुठलीच गोष्ट, ना बाई ना पुरुष, प्रत्येकाला समान खूप ताकद आहे. बाईत तर फार. लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आले का तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? जागेवर तुम्ही. लक्ष्मणानं काय लागली? संजीवनी बुड्यानं कुणाला पाठवलं? मारुतीरायाला. गेले ना. काय मारुतीराया दादा, तुलसीदास वर्णन करतात. श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी, बरन रघुवीर विमल जसुजतायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या दिख मोहि हरव कलेस विकार, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित कैसा, हाथ वज्र मोर ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ कौसा, शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को अर, रघुचरित सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सिंहि दिखावा, विकट रूप धरि लंक जलावा, जीव रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज लाए, संजीवन लखन जियाए. श्री रघुवीर हर्ष उर लाए, रघुवर कीन्ही बहु पाए, प्रिय भरत ही समभाए. काय भक्तीच्या द्या वाटा मज दावाव्या. कुणाला पाठवलंय? लाये संजीवन लखनजी आये, श्री रघुवीर हर्ष उर लाए, रघुवर कीन्ही बहुत ही बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. काय भक्ताची ताकद आहे. जगाच्या मालकानं सांगावा तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, तुझं स्थान माझ्या स्थानाशी आहे. हरिमुखे काय ताकद बघ ना महाराज. गेले, हुडकली पण सापडली कोण? नशीब महाराज बर का. शोधली पण सापडली नाही. मग अख्खा पर्वत निघाले लंकेकडे. मध्ये लागली अयोध्या. भरतानी पाहिलं काय आहे वर, मारला बाण. मारुतीराया कुणी मारला? रामबंधू भरत. आपण रामदास मारुती. कुठे? लंकेकडे. कशाला? शक्ती लागली. सूर्योदयाच्या आधी पोचायचंय. थांबा, सांगा तरी काय झालं, कधी झालं, कसं झालं. अहो वेळ नाही, सांगितलं असतं. तिकून आल्या उर्मिला. उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी, पातिव्रत्य सांभाळणाऱ्या. सांगतात मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही, ही जबाबदारी माझी. तिला स्त्री म्हणावा. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत
सूर्योदयात झाला नाही तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. काय ताकद आहे का माय तुमच्यात? येडे आहे का तुम्ही? अगं कौतुक आहे मला माझ्या माईचं, माझी माय म्हणून मी तर उभा आहे. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे तिला. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकीत नाही, गोदडी शिवती. माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं माय मुंबईला. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी शिव्या दिल्या ते वेगळंच, पण पैसे फेटावे म्हणून चमचे घरी घेऊन आल्या. लाग तुमची नाही माझी तरी इज्जत ठेवा ग. 4 लोक ओळखतात. आई म्हणली का काय ओळखतात ग? ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. माय पण माय असते दादा. आईसारखं नातं दुसरं नाही. अरे जगात कोणाचा फोन येईल ना येईल, पण जेव्हा आम्ही 8-8 दिवस घरी नसतो ना, तेव्हा माझ्या बापाला माझ्या बापाच्या आईचा आणि मला माझ्या आईचा फोन येतो. म्हणजे येतोच. कारण जगात सगळे पाठ फिरवतील, पण कोणीच पाठ न फिरवायच्या वेळी बघा, जगात सगळे पाठ फिरवतील, पण कितीही संकट असू द्या ती जीव घाण टाकेल, पण तुमच्या संकटात पाठ फिरवत नाही ती आदिशक्ती माय असते. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर, सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती इतिहास चांगला घाल. आई माझी मायेचा सागर, एकच वाक्य सांगतो आता पटलं तर बघा. पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते. पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते आणि माईची जागा फक्त पांडुरंगच घेऊ शकतो, बाकी दुसरं कोणीच नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. खूप ताकद रे माय, खूप बापात ताकद. साधा प्रश्न आहे, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. हा किती परमार्थ. तुमचं कसं झालं माहिती आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडं. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला. म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटा आहे तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. तो 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. कळलं, त्यालाच कळलं. तुम्ही सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. चुकली या वर्म असं नाही रे चालत. आता किती माळा घातल्या, किती गंध लावले, जर पावित्र्य नसेल नजरेत, जर शुद्धता नसेल भावनेत, तर काय होणार आहे मला सांगा बरं. हा विनंती आहे, थोडीशी सावध व्हा. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं सत्य काय. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तेव्हा सावध झालो हरीच्या आलो. तेव्हा कुठं कळलं, आणि जेव्हा कळलं तेव्हा समजलं. तुका म्हणे घालू तयावरी वागो हा संसार. काय करायची गरज देवा? माऊली म्हणतात हरिमुखे, काय गरज आहे? मग भगवंताच्या दारात नाही जाता आला मला, पांडुरंग हरकत नाही. जायचा प्रयत्न कराल की नाही? थांबायचा प्रयत्न कराल की नाही क्षणभर? हा चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसतं रे दादा. न काडी पेटवता चिलीम पेटावी, ना अंथरुण टाकता विहिरीवर तरंगायची ताकद यावी. अहो वांज गाईला दूध सुटावं आणि पाणी नसलेल्या विहिरीला सुद्धा पाणी फुटावं, एवढी ताकद जर संतांच्या, एवढी ताकद जर गजानन महाराजांच्या आशीर्वादामध्ये असेल तर ही कृपा आहे. हे चमत्कार नाही, हे तपश्चर्याचं फळ आहे, ज्यांना संत गजानन महाराज म्हणायचं. ज्ञानोबांनी भिंत चालवली, हा चमत्कार नाही. रेड्यामुखी वेद बोलावला गेला, हा चमत्कार नाही. हे प्रथम लक्षात घ्या, ही कृपा आहे. माऊली सांगतात तसे तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. वर आशीर्वाद कृपा आहे. कशाने मिळाली? हरिमुखे.
कधी झाली